ज्यांच्या घरी स्वामी समर्थांनी स्वतःचा मुक्काम केला, त्या चोळप्पांच्या भक्तीचं रहस्य काय होतं माहीत आहे का? चला ऐकूया रंगनिराळा भक्तीचा या मालिकेतील आजच्या भागातून. श्री स्वामी समर्थ. रंगनिराळा भक्तीचा भाग चोळप्पा. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या भक्तामध्ये एक नाव अतिशय आदराने घेतले जाते, ते म्हणजे चोळप्पा. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ दीर्घकाळ चोळप्पांच्या घरी राहिले. घरची परिस्थिती साधी होती. कधी अन्नाची कमतरता, कधी आर्थिक अडचणी, पण चोळप्पांच्या सेवेत आणि श्रद्धेत कधीही कमतरता आली नाही. स्वामींचे वागणे अनेकदा सामान्य माणसाला समजत नसे. कधी ते रागवत, कधी ओरडत, कधी भक्तांची कठोर परीक्षा घेत. चोळप्पांनाही अशा अनेक परीक्षा द्याव्या लागल्या, पण त्यांनी कधीही स्वामींचा हात सोडला नाही. सेवा म्हणजे फक्त फुले वाहणे किंवा नमस्कार करणे नव्हे. सेवा म्हणजे अहंकार बाजूला ठेवून कोणतीही अपेक्षा न करता गुरूंच्या चरणी स्वतःला अर्पण करणे. चोळप्पांनी हे आपल्या जीवनातून दाखवून दिले. अनेकांना स्वामींचे चोळप्पावरील हे प्रेम पाहून आश्चर्य वाटे, पण त्या प्रेमामागे होती वर्षानुवर्षाची निस्वार्थ सेवा, अखंड विश्वास आणि पूर्ण समर्पण. चोळप्पाची कथा आपल्याला शिकवते की संकटे आली, परीक्षा आल्या किंवा गैरसमज झाले तरी गुरूंवरील श्रद्धा डळमळू देऊ नये. कारण गुरु प्रत्येक भक्ताची परीक्षा घेतात, पण शेवटी त्याला कृपाही करतात. म्हणूनच चोळप्पा हे केवळ स्वामींचे भक्त नव्हते, तर ते निस्वार्थ गुरुसेवेचे जिवंत उदाहरण होते. आपणही आपल्या जीवनात श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा हा रंग जपूया. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक आहे. आपल्या जीवनात सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान अनमोल आहे. त्यांच्या कृपेने संकटे हलकी होतात, मनाला धैर्य मिळते आणि योग्य मार्ग सापडतो. या गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी एक संकल्प करूया. गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे सत्य, सेवा, श्रद्धा आणि नामस्मरण आपल्या जीवनात वाढवूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या आयुष्यात स्वामींचा कोणता अनुभव आला आहे, तो कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच स्वामीमय व्हिडिओसाठी आणि तुमच्या आयुष्यात स्वामींचा कोणता अनुभव तुम्हाला आला आहे, तो कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच स्वामीमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.